विड्याची पानं ही मी 25 पानं घेतलेली आहेत। ही स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत। ही बघा, हे आपलं नॉर्मल विड्याचं पान असतं ना, तसं हे पान आहे। त्याच्यानंतर वेलदोडे एक 15-16 वेलदोडे घेतले, एक 17-18 लवंगा घेतल्या। याला गुलकंद घेतलेला आहे 2.5 चमचे, 2.5 ते 3 चमचे गुलकंद लागेल। गार्निशिंग करता आपल्याला बारीक खोबरं किसलेलं आहे कोरडं, ते घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बडीशोप लागणार आहे, ती आपण पाऊण वाटी घेतलेली आहे। ज्येष्ठमध पावडर लागणार आहे, ते मी 2 चमचे घेतलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचे, याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे चुना। चुना आपल्याला लागणार आहे, तो आपल्याला जसा हे किती प्रमाणात होतं त्याप्रमाणे मी चुना किती घ्यायचा ते ठरवेन आणि तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर ह्या काथ पावडर आहे, काथाची पावडर आहे, ही घेतली आहे। आणि नागपूरला ॲक्च्युली चमनबहार असं एक मिळतं, ते आपल्याला याच्यामध्ये वापरायचं असतं, पण इथे काश्मीरी सुगंध असं त्याला म्हणतात पुण्या साईडला, तर मी ते घेतलेलं आहे। म्हणजे तो पान मसाला आहे।